नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया। आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे रासबिहारी बोस यांनी केलेली होती। राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? उत्तर सर SM होमा हे होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? उत्तर सरोजिनी नायडू ही होती। काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते? उत्तर मुंबई येथे पहिले अधिवेशन भरलेले होते। स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते? उत्तर लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते। डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू या पुस्तकाचे लेखक आहेत। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? उत्तर आहे रायगड किल्ल्यावर झालेला होता। ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत। शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? उत्तर कागल हे शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली आहे? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घोषणा केलेली आहे। मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? उत्तर महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केलेली होती। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? उत्तर महात्मा फुले यांनी केलेली आहे। मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात? उत्तर बाळशास्त्री जांभेकर यांना असे म्हणतात। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर तुकडोजी महाराज यांना ओळखलेले जाते। पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहेत? उत्तर दर्पण हे पहिले वृत्तपत्र आहे। भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहे? उत्तर महर्षी धोंड केशव कर्वे ही महाराष्ट्रातील पहिली पुरस्कार मिळवणारी व्यक्ती आहे। भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर 26 जानेवारी 1960 रोजी अंमलात आली। लोकसभेची किमान जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? उत्तर 552 लोकसभेची सदस्य संख्या असते। राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? उत्तर 250 एकूण सभासद इतकी संख्या असते। राज्यसभेच्या एकूण किती सदस्य निवडून येतात? उत्तर 238 सदस्य हे निवडून येतात। राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो? उत्तर 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती हे करतात। राज्यसभेच्या सभादाराची मुदत किती वर्षांची असते? उत्तर 6 वर्षांची असते। राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? उत्तर उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? उत्तर 48 सदस्य इतके निवडलेले जातात। महाराष्ट्र राज्यसभेचे किती सदस्य निवडलेले जातात? उत्तर 19 महाराष्ट्र राज्यसभेचे सदस्य निवडलेले जातात। भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? उत्तर राष्ट्रपती हे सैन्य दलाचे प्रमुख असतात। भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? उत्तर दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे। भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहे? उत्तर भारतात सध्या 25 सध्या उच्च न्यायालय आहे। महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? उत्तर 288 इतकी सभासदांची संख्या असते। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा।